नमस्कार. श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 14व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. 10. समाधान ही खरी परमेश्वराची देणगी आहे. ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं स्मरण होय. श्री महाराज सांगतात, संतती, संपत्ती, वैभवाची प्राप्ती, जगातील मान सन्मानाची गती, आधुनिक विद्येची संगती न येईल समाधानाप्रती. जगातली कोणतीही गोष्ट समाधान देणारी नाही. समाधानाचं शास्त्र निराळच आहे. ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडं आहे त्याच्यापासून ते ज्याच्यापाशी अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कमी असणारच. पण मजा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे, म्हणून त्याचं दुःख कायम राहतं. भगवंता वाचून असणारं वैभव आणि ऐश्वर हे कधीच सुख समाधान देऊ शकत नाही. समाधान ही खरी परमेश्वराची देणगी आहे. ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं स्मरण होय. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढं भगवंत देतच असतो. म्हणून जे आहे त्यात समाधान मानावं. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो. पण तसं नसतं. त्याचं दुःख आपल्याला माहीत नसतं. जगातली कोणतीही दृश्य गोष्ट आपल्याला मनाचं स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊही शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल. त्याकरता नेहमी भगवंताचं नामस्मरण करावं, त्याचं गुणवर्णन ऐकावं. त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नाही. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचं होऊन राहावं. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते, म्हणून नामच सर्वस्व मानावं. नामात काय आहे हे ते घेतल्यानेच कळून येतं. 11. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे तर भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. जगणं हे आनंददायक आहे. मग आपल्याला दुःख का होतं? श्री महाराज सांगतात, याचं कारण असं की मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचं रूप अशाश्वत असतं. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचं राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो. आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे. पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून कोणतंही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वत असणार, म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावं. हे काहीही न करणं ही फारच उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणं, आपलं कर्तेपण पूर्ण मारणं, तीही अवस्था आहे. कशाही परिस्थितीत आनंद राहावा. समजा आपल्याला त्रास देणारं कोणी आहे, पण त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा? त्याने काहीही केलं तरी आपला आनंद का बिघडू द्यावा, असं आपण वागावं. बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की आपल्याला एखाद्या वेळी कोणी काही बोललं, एखाद्याच्या वागण्या बोलण्यातून आपल्या मनाला जर काही क्लेश झाले तर आपली आनंदी वृत्ती चटकन मावळते. अशा वेळी आपण प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत असतो. आनंद पूर्णपणे लोपलेला असतो. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वृत्ती ही परिस्थितीत अडकलेली असल्याकारणाने आपल्याला कोणी काही बोललं किंवा आपल्याला त्रास होईल असं एखाद्याकडून वागलं गेलं की आपल्या स्वभावानुसार आपली वृत्ती त्याला प्रत्युत्तर देते. कधी डोळ्यातून अश्रू येऊन मनातल्या मनात कालवाकालव होऊन आपण तो त्रास सहन करण्याचा प्रयत्न करतो किंवा कधी राग निर्माण होतो, कधी अहंभाव डोकं वर काढतो, तर कधी त्या व्यक्तीविषयी द्वेष निर्माण होतो. कधी तोंडातून अपशब्द बाहेर पडतात तर कधी हातून चुकीच्या गोष्टी घडतात. परिणामी आपला आनंद पूर्णपणे मावळलेला असतो. अशा वेळी श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कोणी त्रास दिला तर त्याने दिलेला त्रास आपण घेऊ नये, म्हणजे तो मनाच्या पातळीवर उतरू देऊ नये. परंतु आपली देहबुद्धी बळकट असल्याकारणाने
कोणाकडूनही आपल्याला काही मानसिक क्लेश झाले की चटकन ते क्लेश मनाच्या अंतर्गत जाणीवेच्या पातळीवर उतरतात. अशा परिस्थितीत काही वेळेस आपला अहंभाव पटकन जागृत होतो आणि या गोष्टीला आपल्याकडून प्रत्युत्तर दिलं जातं. त्यातूनच राग, द्वेष, तिरस्कार अशा भावना बाहेर पडायला लागतात. म्हणून अशावेळी आतल्या आत नामस्मरण सुरू करावं. भगवंताच्या स्मरणात सद्बुद्धी उत्पन्न होते हे श्री महाराजांचं सांगणं आहे. त्यामुळे नामस्मरण सुरू झालं की सद्बुद्धी उत्पन्न होऊन वृत्ती शांत होण्याची प्रक्रिया सुरू होते. हातून प्रमाद घडत नाही. आपण आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो. ज्यावेळी आपली वृत्ती आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊ लागते त्यावेळी जर नामस्मरणात आपण स्वतःला गुंतवून ठेवलं आणि ते काही ठराविक क्षण सांभाळलं तर पुढच्या अनेक गोष्टी टळतात आणि समोरची व्यक्ती कितीही त्रासदायक दृष्टिकोनातून आपल्याशी वागली तरी तो त्रास, ते क्लेश आतपर्यंत पोहोचत नाहीत आणि आपण त्याला वळसा घालून पुढे निघून जाऊ शकतो. श्री महाराजांचं हेच सांगणं आहे की कितीही त्रासदायक परिस्थिती उत्पन्न झाली तरी आपला आनंद बिघडणार नाही असं आपण वागावं. त्यासाठी नामस्मरणात स्वतःला गुंतवून ठेवावं. कालांतराने वृत्ती शांत होऊन त्रासदायक प्रसंगातून बाहेर पडल्याचा अनुभव येतो. 12. भगवंताचा आनंद बाहेरून कुठून आणायचा नसून तो आपल्यामध्येच उत्पन्न होणार आहे. भगवंताच्या स्मरणात आनंद आहे. श्री महाराज सांगतात, माणसाला जे अत्यंत हितकारक असतं ते शांत आणि आनंद स्वरूप असलं पाहिजे. सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही. म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. प्रपंच आम्हाला हवासं वाटतं. जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असं आपल्याला वाटतं. ही प्रपंचाची आणि जगाची आस सोडून भगवंताचं दास झाल्याशिवाय आम्हाला समाधान मिळणं कठीण आहे. हे दास्यत्व येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणं जरूर आहे. ही उत्कंठा यावी तरी कशी? भगवंताचं होण्यासाठी आम्ही अगदी निर्दोष असणं आवश्यक आहे. मनाने नेहमी शुद्ध असावं. आनंदमय राहण्याकरता भगवंत हवा. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय. सावधगिरीने वागावं. भगवंताचं स्मरण ठेवावं. त्याचं नाम घ्यावं. बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्यात. त्यानेच समाधान मिळेल. परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावं. 13. भगवंताशिवाय समाधान मिळणं शक्य नाही. श्री महाराज सांगतात, आजवर कोणालाही विषयाने शाश्वत सुख आणि समाधान मिळालेलं नाही. असं सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणं हा एकच उपाय आहे. भगवंतापासून वेगळं न राहणं, त्याचं विस्मरण होऊ न देणं, त्याच्या स्मरणात राहणं, त्याच्या नामात राहणं यातच खरं समाधान, शांती आणि सुख आहे. भगवंताच्या प्रेमामुळे ज्याला समाधान मिळालं तोच खरा भाग्यवान. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचं महत्त्व नाही. मनुष्याच्या सर्व दुःखांवर, आजारांवर आनंद आणि समाधान हे खरं औषध आहे. जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो त्याला हे औषध सहजी लाभत असतं. या औषधाचा परिणाम नकळत आणि सहजी होऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो. आज भगवंत हवा असं म्हणणारे लोक थोडेच आहेत आणि ज्यांना भगवंत हवा असतो तो भगवंतासाठी नको असतो. तो त्यांच्या प्रपंचासाठी हवा असतो. ज्याला भगवंताकरताच भगवंत हवा त्याला समाधान खास मिळेल. त्याला कशाची अट नाही. त्याला वयाची मर्यादा नाही, विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैशाची नाही, कशाचीही नाही. केवळ तळमळीची मर्यादा आहे. प्रकरण 15. देवाजवळ काय मागावं. मागील प्रकरणात आतल्यात नामस्मरण केल्यामुळे मनाची स्थिरता लाभते. मन स्वस्थतेकडे मार्गक्रमण करतं. आतून आनंदाची निर्मिती सुरू होते आणि शाश्वत समाधानाचा लाभ होतो इत्यादी बाबींचा आपण परामर्श घेतला. उपासनेच्या मार्गावर वाटचाल करत असताना आपण एकीकडे आपला प्रपंच करत असतो आणि दुसरीकडे आपण परमेश्वराची भक्ती आणि साधना करत असतो. परमेश्वराशी आपलं एक नातं तयार झालेलं असतं. त्यामुळे स्वाभाविकच आपल्या प्रपंचात कधी एखादी अडचण निर्माण झाली, एखादं काळजीचं कारण उत्पन्न झालं, एखाद्या गोष्टीविषयीची मनात चिंता भेडसावू लागली तर त्या अडचणीचं निवारण व्हावं म्हणून परमेश्वराकडे आपल्याकडून आपल्याही नकळत विनवणी केली जाते. एखादी गोष्ट प्रपंचात घडत नसेल तर ती घडावी म्हणून भगवंताकडे प्रार्थना केली जाते. या सर्व गोष्टी अगदी नैसर्गिकपणे घडतात.
अगदी स्वाभाविकपणे परमेश्वराकडे प्रपंचात हव्या असलेल्या एखाद्या गोष्टीची याचना केली जाते किंवा एखादी गोष्ट प्रपंचात अमुक एक पद्धतीने घडू दे अशी परमेश्वराकडे विनवणी केली जाते. काही वेळेला अशी परिस्थिती उद्भवते की आपण इतक्या प्रतिकूल अवस्थेशी झगडत असतो की त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी परमेश्वर हा एकमेव आधार आपल्याला असतो. अशा वेळेला अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडून परमेश्वराकडे अतिशय उत्कटतेने विनवणी केली जाते. परमेश्वर हा दाता म्हणजे सर्व काही देणारा असल्याकारणाने आणि भक्तीचा आणि भावाचा भोकेला असल्याकारणाने भक्ताच्या हाकेला तो ताबडतोब धावून येतो. जर प्रारब्ध योग कठीण असेल तर त्या परिस्थितीशी झगडण्यासाठी तो बळ देतो. त्यातूनच भक्तिभाव दृढ होत जातो. या टप्प्यावर प्रापंचिक अडचणीचं निवारण होण्यासाठी परमेश्वरीय शक्तीची उपासना करणं, आपल्या प्रारब्ध योगानुसार परमेश्वरीय शक्तीची कृपा होऊन आपल्या प्रापंचिक अडचणीचं निवारण होणं, प्रारब्ध योग कठीण असेल तर त्या परिस्थितीशी झगडण्यासाठी बळ मिळणं, अशा पद्धतीने कठीण प्रसंगाशी सामना करताना भगवंताचा आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंचा फार मोठा आधार मिळणं आणि असा आधार मिळाल्यामुळे आपली परमेश्वरीय शक्तीवरची निष्ठा आणि भक्ती अधिक दृढ होणं, या सर्व गोष्टी क्रमाक्रमाने घडतात आणि आपल्याला उपासनेच्या आणि साधनेच्या वाटेवर आणून उभं करण्यासाठी परमेश्वराने आखलेली जणू काही ती योजनाच असते. कालांतराने आपल्याला हे जाणवू लागतं की प्रपंचातलं आपलं हवेपण आणि प्रपंचात उद्भवणाऱ्या अडचणी काही शेवटपर्यंत संपतच नाहीत आणि त्या गोष्टी भगवंताकडे पुन्हा पुन्हा मागणं आणि अडचणींचं निवारण होण्यासाठी परमेश्वरीय शक्तीची सतत विनवणी करत राहणं हेही थांबत नाही. श्री महाराज सांगतात की आपण भगवंताजवळ काहीही मागितलं तरी तो द्यायला तयार असतो. आपण प्रापंचिक गोष्ट म्हणजेच विषय मागितले तर तो देणार नाही असं नाही, पण त्याबरोबरच त्याचं फळ म्हणून सुखदुःखही आपल्याला भोगावी लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक वस्तू प्रपंचात मिळाली की आपलं पूर्ण समाधान होतंच असं नाही. कालांतराने दुसरी गोष्ट प्रपंचात हवी असं वाटतं. श्री महाराज म्हणतात की एका वस्तूच्या आणण्यातच दुसरी वस्तू आणण्याचं बीज आहे आणि प्रपंच अपूर्ण आहे. म्हणून श्री महाराजांचं सांगणं आहे की भगवंताला अनन्य शरण जाऊन त्याच्याजवळ त्याच्या भक्तीची याचना करावी. त्याची करुणा भाकून मला निर्विषय कर आणि काही मागावं अशी इच्छाच होऊ नये, हेच देणं मला दे असं मागावं. श्री महाराजांच्या वचनावर विश्वास ठेवून आपण मनाची स्थिरता साधण्याचा प्रयत्न करावा. प्रपंचात एखादी गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा निर्माण झाल्यास किंवा अमुक एक गोष्ट प्रपंचात घडावी असं वाटल्यास त्या दृष्टीने योग्य तो व्यावहारिक प्रयत्न जरूर करावा. परंतु ती गोष्ट प्राप्त करण्याच्या धडपडीतून जर मनाची अस्वस्थता आणि तळमळ निर्माण होत असेल तर नामस्मरणाच्या योगाने ती अस्वस्थता आणि तळमळ मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. एखादी गोष्ट प्राप्त होणं अथवा न होणं किंवा एखादी गोष्ट घडणं किंवा न घडणं हे सर्वस्वी प्रारब्धावर अवलंबून असल्याकारणाने आणि श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आज मागितलेली गोष्ट भविष्यात उपयोगी पडेलच याची शाश्वती देता येत नसल्याकारणाने भगवंताजवळ माझ्यासाठी जे योग्य असेल ते घडू दे अशी प्रार्थना करून स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करावा. अशा तऱ्हेने मनाची धारणा तयार करत जावी. सतत नेमाने जाणीवपूर्वक नामस्मरण करत गेल्यामुळे कालांतराने मनाची अशी एक अवस्था तयार होते की कोणतीही गोष्ट मला प्राप्त व्हावी किंवा अमुक एखादी गोष्ट अमुक एखाद्या पद्धतीनेच घडावी अशी इच्छा होणं हळूहळू कमी होत जातं. जे समोर येईल किंवा जे घडेल ते भगवंताच्या आणि सद्गुरूच्या इच्छेनेच घडत आहे अशी मनाची पक्की धारणा बनत जाते. आपण आपल्या जीवाचा जो आटापिटा करत असतो तो बऱ्याच अंशी कमी होत जातो. मन स्वस्थतेकडे मार्गक्रमण करतं, त्यातून निर्भयता निर्माण होते. श्री महाराज सांगतात की आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट प्रारब्धाच्या अधीन आहे आणि प्रारब्धाचे भोग टाळू म्हणून टाळता येत नाहीत. प्रारब्धाचे भोग टाळणं म्हणजे लोकांचं कर्ज बुडवण्यासारखंच आहे. अशावेळी श्री महाराज सांगतात की देवाजवळ असं मागावं की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझं समाधान भंगू देऊ नकोस. कितीही संकट येवोत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू. जे काही व्हायचं असेल ते होऊ दे,
पण आमचं समाधान टिकून तुझ्या नामात आमचं प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे. प्रस्तुत प्रकरणात देवाजवळ काय मागावं या बाबतीत श्री महाराजांनी दिलेल्या शिकवणीचा परामर्श घेतलेला आहे. श्री महाराज म्हणतात की तो परमात्मा तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे, पण आपण अभिमानामुळे मदतीकरता हातच पुढे करत नाही. त्याला तो काय करणार? परमेश्वराकडे जे मागाल ते तो खचित देईल, पण जे मागाल ते हिताचंच मागा. कोणतीही क्षुल्लक गोष्ट न मागता कोणत्याही परिस्थितीत आमचं समाधान टिकू दे, तुझ्या नामाचं प्रेम येऊ दे आणि तुझ्या नामात गोडी दे, हेच मागणं मागावं असं श्री महाराजांचं सांगणं आहे. 1. भगवंताजवळ काय मागावं? तुझं प्रेम मला लागू दे, हेच त्याच्याजवळ मागावं. रामाला शरण जावं आणि तुझ्या नामस्मरणाची गोडी दे, हेच मागावं. श्री महाराज म्हणतात, दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात. रामाला अनन्य भावाने शरण जावं. रामा, तू ठेवशील त्यात आनंद मानीन अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करावी. तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे. रामाला शरण जावं आणि मजेने असावं. संसार आनंदाने करावा. तुझ्या नामस्मरणाची गोडी दे, हेच मागावं. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्य भावाने शरण जावं. त्याला तुम्ही आपली सुखदुःख सांगावीत. दिवस आनंदात जाईल आणि तुमचं दुःख दूर होईल. आपलं ज्ञान, शक्ती, वैभव, सत्ता त्याच्यापुढे काहीच नाहीत. तेव्हा या सर्वाचा विसर पडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ त्याच्या नामाचं प्रेम मागा. तुझ्या नामात मला गोडी दे, हेच भगवंताजवळ मागावं. भगवंतापाशी मागणं मागताना काय मागाल? तुम्ही त्याच्याजवळ नामाचं प्रेमच मागा, दुसरं काही मागू नका. देवाजवळ मागणं मागताना चूक होऊ नये. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर उत्तम रीतीने शिकवलं. परीक्षेच्या वेळी परीक्षक कोणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे हे सांगून त्यांची उत्तरंही सांगून ठेवली. पण परीक्षक परीक्षेत घ्यायला आला असता प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनीच द्यायची असतात. तिथे शिक्षक हजर असला आणि विद्यार्थी उत्तर चुकीचं देतो आहे हे जरी त्याला दिसलं तरी तिथे त्याला काही बोलता येत नाही. तशी माझी स्थिती आहे. म्हणून मागण्याचं काम तुम्हालाच करायचं आहे. तेव्हा त्यावेळी चुकीनं भलतंच मागू नका, एवढ्याकरताच हा इशारा आहे. 2. आपण परमात्म्याजवळ मागावं की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझं समाधान भंगू देऊ नको. श्री महाराज सांगतात, देवाला हे मागा की देवा, कितीही संकट येऊत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू. जे काही व्हायचं असेल ते होऊ दे. आमचं समाधान टिकून तुझ्या नामात आमचं प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे. भगवंताला अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान राहावं. म्हणजे दुसरं काही मागण्याची इच्छाच होऊ नये. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुझ्याजवळ मागावं अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टेकू दे. 3. रामा, तू ठेवशील त्यात आनंद मानेन अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. तो मदत करायला सदैव तयार आहे. श्री महाराज सांगतात, खरोखर परमेश्वर भक्ताचं मन पाहतो, त्याचा भाव पाहतो. जो श्रद्धेने परमेश्वराचं चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्री असते. आपल्याला 2 मार्ग आहेत, एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा. श्रद्धा ही पायवाटेसारखी असते. तिने चाललं तर अंतर कमी पडेल. अनुभवाच्या मार्गात काही चुकलं की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. भगवंत तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे. आपण अभिमानामुळे मदतीकरता हात पुढे करत नाही. त्याला तो काय करणार? तुम्हाला खरोखरच परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तो तुम्हाला खचित देईल. पण जे मागाल ते मात्र हिताचंच मागा. 4. मला निर्विषय कर. काही मागावं अशी इच्छाच होऊ नये, हेच देणं मला दे, असं तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावं. त्यातच तुमचं कल्याण आहे. श्री महाराज म्हणतात, परमेश्वरापाशी काय मागावं? तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंधवलेल्या जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात का? ते मागितले तर तो देणार नाही असं नाही, पण विषय मागून मिळाले
तरी आपलं खरं कल्याण होईल का? त्याने तुम्हाला खरं समाधान होईल का? नाही. कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच. म्हणून देहभोग येतील ते येऊ देत. देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचं असेल त्या स्थितीत मला समाधान दे, हेच त्याच्यापाशी मागावं. त्याची करुणा बघून मला निर्विषय कर आणि काही मागावं अशी इच्छाच होऊ नये, हेच देणं मला दे, असं तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावं. त्यातच तुमचं कल्याण आहे. आपण भगवंताजवळ काहीही मागितलं तरी तो द्यायला तयार असतो. आपण विषय मागितले तर तो देत नाही असं नाही, पण त्याबरोबर त्याचं फळ म्हणून सुखदुःखही आपल्याला भोगावी लागतात. म्हणून काही मागायचं असेल तर ते विचार करून मागावं. विषय मागत गेलो तर त्यापासून विषयच वाढत जातात. तेव्हा ज्यामुळे आपलं कल्याण होईल असं मागावं. समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ त्याच्या भक्तीची याचना करावी. ही मागितल्यामुळे आपल्याला समाधान मिळतं आणि दुसरं काही मागण्याची इच्छाच होत नाही. रामाजवळ असं काही मागा की पुन्हा काही हवंसं वाटणार नाही. आपण जर काही अगदी क्षुल्लक मागितलं तर तो हसेल की मी एवढा दाता असताना हे क्षुल्लक काय मागतात. तर आता त्याच्याजवळ देवा माझं समाधान निरंतर टिकू दे आणि तुझ्या नामाचं प्रेम दे, हेच मागणं मागा. भगवंत जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यात आहे. तुझ्या नामाचं प्रेम दे असं मागावं. बाकी सगळं देईल, पण नामप्रेम तो फार क्वचित देतो. म्हणून आपण तेच मागावं. नामाच्या अनुसंधानात राहावं आणि आनंदात असावं. हे प्रकरण इथेच संपलं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.